तर मंडळी मी सकाळी चाललो शूटला, कारण शूट संपून जायचं आपल्याला ऑफिसला आणि ऑफिस नंतर जायचं संध्याकाळी शोला. तर मंडळी मी सकाळी चाललो शूटला, गाडीतूनच चाललोय कारण आपल्याला 7 वाजता तिकडे पोहोचायचं होतं आणि ऑलरेडी मला अर्धा तास लेट झाला होता. लोकेशनवर आलो, पटापट शूट उरकली आणि मग निघालो मी ऑफिसला. तर मंडळी शूट झाली होती आणि ट्रॅफिक तर एवढं होतं ना, मग मी मेट्रोने जायचं तर ठरवलं, पण मेट्रो स्टेशनला आल्यावर बघतो तर काय एवढी गर्दी. मग तेवढ्यात आली ट्रेन, मग मी ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये चढल्यावर मला थोडा VIP फील आला, कारण बऱ्याच दिवसानंतर मेट्रोने प्रवास होत होता माझा. मेट्रोतून तर उतरलो, पण आता माझ्यासमोर मोठा टास्क होता, कारण मला आता लोकलने प्रवास करायचा होता, ते पण सकाळी. नशीब माझं एवढं चांगलं आहे की आज ट्रेनला गर्दीच नव्हती. हा सगळा प्रवास केल्यानंतर मी अर्धा तास लेट पोहोचलो ऑफिसला. आता बघूया ऑफिसमध्ये जाऊन काय होतंय. कसा बसा ऑफिसला तर पोहोचलो मी आणि ऑफिसच्या विंडोतून हा सकाळचा सनराईज मला पाहायला मिळाला. हे क्षणिक सुख मला डोळ्यात टिपता आलं. त्याच वेळी आला तिकडे आमचा बांड्या भाऊ. थोडा वेळ आम्ही ड्रोनवर कोडिंगचं काम करून घेतलं आणि फेरफटका मारायला मग आम्ही खाली गेलो. हे आहे आमच्या ऑफिसचं गार्डन. आम्ही गप्पा मारण्यामध्ये रंगून गेलो होतो, तेवढ्यात मला वरतून कोणतरी आवाज देत होता. असे फॅन्स मला ऑफिसमध्ये अधूनमधून भेटतच असतात. आम्ही सगळे बोलण्यामध्ये बिझी होतो, मात्र संदेश भाऊ काहीतरी मोबाईलमध्ये बिझी होते. पण आम्हाला सूत्राकडून टीप मिळाली की संदेश भाऊ दिव्यातनं नगरसेवकासाठी उभे राहणार आहे. आमच्या गप्पा वगैरे मारून झाल्या होत्या. आमचा लंच टाइम संपला आणि मग मी पुन्हा ऑफिसमध्ये आलो आणि बघतो तर काय, आमचं महिला मंडळ वही लॅपटॉप घेऊन कामं करतंय. आणि मी माझं ऑफिसचं काम संपून लवकर निघालो, कारण मला जायचं होतं शोला तर येऊन पोहोचलो होतो. थोड्याच वेळात शो चालू होणार होता, पण त्यापूर्वीची जी पब्लिक होती ना, ते बघून मी तर भारावूनच गेलो. शो चालू झाल्यानंतरचा जो माहोल होता ना, तो असा बघायला मिळाला. ह्या म्युझिकने तर वातावरण गरम झालं होतं, माहोल तर बनलाच होता. पण त्याच वेळी एंट्री झाली आपल्या सल्लू भाईची, म्हणजे सलूनीची. काय पोरगी नाचले, आजारी असताना देखील तिने हा शो गाजवलाय. मग आमची बारकू पण काय कमी नाही. बारकू पण ज्या एनर्जीने नाचले ना, एवढे खतरनाक नाचले, फक्त स्टेज तुटायचा बाकी होता. तर मंडळी, आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.